काही बंडखोर मुलं नदीकाठी खेळत होती. फटीक चक्रवर्ती त्यांचा पुढारी होता. खेळता खेळता अचानक फटीकच्या डोक्यात एक नामी कल्पना आली. नदीच्या काठावर ताल वृक्षाचा एक प्रचंड ओंडका पडला होता. होडीची डोलकाठी बनवण्यासाठी तो कोणीतरी तिथं आणून ठेवला असावा. त्याच्याकडे पाहत फटीक म्हणाला, आपण सगळ्यांनी हा नदीत ढकलून देऊया. ज्या माणसाचा तो ओंडका होता त्याला तो तिथे मिळाला नाही की त्याचा कसा गोंधळ उडेल, तो कसा रागावेल आणि मग कशी खूप मज्जा येईल. या कल्पनेनंच मुलं हुरळली आणि सगळ्यांनी फटीकच्या बेताला लगेच संमती दिली. सगळी मुलं जेव्हा शक्ती एकवटून तो ओंडका पाण्यात ढकलायला लागली तेव्हा फटीकचा धाकटा भाऊ माखन संथ पावलं टाकत तेथे आला आणि गंभीर चेहरा करून त्या ओंडक्यावर जाऊन बसला. खेळाबद्दलचं त्याचं औदासिन्य पाहून मुलं बुचकुळ्यातच पडली. एका मुलानं त्याला भीत भीत थोडंसं हलवलं, पण माखनवर त्याचा काहीसुद्धा परिणाम झाला नाही. तो जागचा मुळीसुद्धा हलला नाही. एखादा तत्त्वज्ञानी मनुष्य गंभीर चेहरा करून जगातील व्यवहारांबद्दल विचार करत बसतो तसा माखन मुलांच्या उपद्व्यापाकडे तटस्थपणे पाहत बसला. माखन आपल्या जागेवरून उठत नाही असं पाहून फटीक त्याच्याजवळ आला आणि हात उगारून म्हणाला, बघ, मार खाशील हं, आत्ताच्या आत्ता उठ. माखन उठला नाहीच. उलट त्यानं आपलं आसन आणखी ऐसपैस केलं. आता फटीकला सगळ्यांच्या पुढ्यात आपला शब्द आणि मान राखण्यासाठी माखनला आपल्या धाकट्या भावाला एक थप्पड मारणं भाग होतं. पण पुढच्या परिणामांचा विचार करून तो गप्प बसला. त्याच्या सुपीक मेंदूत आणखी एक विचित्र कल्पना आली. तिनं माखनला जास्त त्रास झाला असता आणि त्याच्या मित्रांना आणखी गंमत वाटली असती. तो म्हणाला, बसू दे त्याला. त्याच्या सकट ओंडका पाण्यात ढकला. आपल्या सकट ओंडका पाण्यात ढकलणार यात माखनला आपला थोडा गौरवच वाटला आणि त्यामुळेच त्यातून उद्भवणाऱ्या आगामी संकटाची प्रथम त्याला कल्पना आली नाही. मुलं परत धक्का मारा, जोरात ढकला असं म्हणत सारं बळ एकवटून ओंडका पाण्यात ढकलू लागली. ओंडका जरा एका बाजूला वळला न वळला तोच माखनसकट त्याचं सारं तत्त्वज्ञान, गौरवाची भावना, सारं गांभीर्य जमीनदोस्त झालं. खेळाच्या सुरुवातीलाच एवढी गंमत आलेली पाहून सर्व मुलं आनंदानं आरडाओरडा करायला लागली. पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना आल्यामुळे फटीक मात्र अस्वस्थ झाला. माखन उठला आणि फटीकच्या अंगावर धावून गेला. वेड्यासारखा तो फटीकला वाटेल तिथं मारत सुटला. त्याच्या नाकावर, गालावर त्यानं बोचकारलं आणि तो घरच्या दिशेनं जाऊ लागला. अर्थातच खेळ संपुष्टात आला. फटीकनं पायाजवळची गवताची काडी खस्सकन ओढली आणि ती चघळत तो काठाला बांधलेल्या एका होडीवर जाऊन बसला. त्याचवेळी काही उतारू घेऊन आलेली एक बोट काठाला आली. काळ्या मिशा आणि पांढरे केस असलेले एक मध्यमवयीन गृहस्थ किनाऱ्यावर उतरले. फटीकजवळ येऊन त्यांनी फटीकला विचारलं, चक्रवर्तीचं घर कुठं आहे रे? फटीकनं हातातली काडी चावत काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं, ते तिकडे. पण घर नक्की कोणत्या दिशेला आहे ते मात्र त्या गृहस्थांना समजू शकलं नाही. त्यांनी परत विचारलं, कुठं आहे? माहीत नाही. होडीवर पाय आपटत फटीकनं तिरसटल्यासारखं उत्तर दिलं आणि तो परत काडीत चघळू लागला.
इतक्यात घराकडून एक नोकर आला आणि म्हणाला, फटीक दादा, तुला आई बोलवते. मी नाही येत, फटीक रागानं म्हणाला. यावर नोकरानं जोर करून त्याला उचललं, पण काही उपयोग झाला नाही. नोकर त्याला उचलून घरी घेऊन आला. फटीकला पाहता क्षणी त्याची आई संतापून म्हणाली, फटीक, तू परत माखणला मारलंस? फटीक म्हणाला, मी नाही मारलं. परत वर खोटं बोलतोस? आई कडाडली. फटीक चिडून म्हणाला, सांगितलं ना, मी मारलं नाही. विचार माखणला. माखणला विचारल्यावर माखण पूर्वीच्या आपल्या तक्रारीचं समर्थन करण्यासाठी म्हणाला, हो, मारलं. आता मात्र फटीकला त्याचं खोटं बोलणं सहन होईना. तो माखणच्या अंगावर धावून गेला आणि त्याला जोरात एक थप्पड लगावून देत म्हणाला, खोटं बोलतोस ना? घे, हे अजून एक. आईनं माखणची बाजू घेऊन रागानं फटीकला बाजूला ओढलं आणि त्याच्या पाठीत 2-4 सणसणीत धपाटे मारले. फटीकनं आईला बाजूला ढकललं तेव्हा आई संतापून ओरडली, गधड्या, तू आता मलाही ढकलायला लागलास? आणि त्याच वेळी घाटावर भेटलेले ते पांढऱ्या केसांचे गृहस्थ घरात डोकावून म्हणाले, काय चाललंय? त्यांना पाहून फटीकच्या आईला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. अगं बाई, दादा, तुम्ही केव्हा आलात? खाली वाकून फटीकच्या आईनं आपल्या थोरल्या भावाला नमस्कार केला. फटीकच्या आईचं लग्न झालं आणि विश्वंभर बाबू पश्चिमेकडच्या कोणत्या तरी शहरात काही व्यापारधंदा करण्यासाठी निघून गेले. त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली. मधल्या काळात इकडे बऱ्याच गोष्टी घडल्या. फटीकच्या आईनं फटीकला आणि माखणला जन्म दिला. दुर्दैवानं काही दिवसांनी या मुलांच्या वडिलांचं निधन झालं. पण त्या कोणत्याच प्रसंगी विश्वंभर बाबू प्रत्यक्ष आले नव्हते. आज अनेक वर्षांनी कलकत्त्याला आलेले विश्वंभर बाबू खेड्यातील आपल्या बहिणीच्या गावी तिची चौकशी करण्यासाठी मुद्दाम आले होते. मागील आठवणी काढण्यात काही दिवस मजेत गेले. जायच्या 1-2 दिवस आधी विश्वंभर बाबू बहिणीशी मुलांच्या भवितव्याविषयी बोलू लागले. तेव्हा त्यांना फटीकचा दांडगटपणा, अभ्यासातलं दुर्लक्ष आणि माखणचं चांगलं वागणं, अभ्यासाची आवड यांबद्दल बरंच काही ऐकायला मिळालं. ते ऐकून विश्वंभर बाबूंनी फटीकला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची व आपल्या मुलांबरोबर शिक्षण देण्याची तयारी दाखविली. फटीकच्या आईनं या गोष्टीला अगदी सहजपणे संमती दिली. तिनं फटीकला विचारलं, काय रे, मामाबरोबर कलकत्त्याला जाशील का? तो आनंदानं म्हणाला, हो, जाईन की. फटीकच्या जाण्यानं त्याच्या आईची त्याच्या त्रासातून सुटका होणार होती. कारण तो केव्हा माखणला पाण्यात ढकलेल, त्याचं डोकं फोडेल याची तिला नेहमी चिंताच असे. तरीही फटीक कलकत्त्याला जायला इतक्या झटकन आणि आनंदानं तयार झाला हे तिच्या मनाला लागलंच. केव्हा जायचं, कुठे जायचं असं वारंवार विचारून फटीकनं मामाला अगदी हैराण करून सोडलं. अतिउत्साहामुळे त्याला रात्री धड झोपही लागली नाही. गावाला जायच्या आनंदात फटीकनं आपली मासे पकडायची काठी, पतंग, गोट्या सारं काही माखणला बक्षीस देऊन टाकलं. कलकत्त्याला तो मामाच्या बरोबर मामाच्या घरी गेला. मामीला भेटण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. त्याला पाहून मामी खट्ट झाली. कारण फटीकमुळे आता खाणारं एक तोंड वाढणार होतं. घरातल्या माणसांत एकाची भर पडणार होती. कुटुंबाच्या खर्चाच्या हिशेबात तिनं आपल्या 3 मुलांची व्यवस्था कशीबशी लावली होती. त्यात आणखी एक
का 13 वर्षाच्या अपरिचित अशिक्षित खेडवळ मुलाला आणून सोडल्यानं सारं हाताबाहेर जाणार होतं. या वयात सुद्धा आपला नवरा पुढचा मागचा विचार करून पाऊल उचलत नाही या विचारानं ती हैराण झाली. 13-14 वर्षांचा मुलगा म्हणजे एक अडगळीचाच विषय. तो तसा सुखकरही नाही आणि उपयोगाचाही नाही. त्याच्यावर लहान मुलाप्रमाणे प्रेम करता येत नाही आणि त्याचं सारखं आपल्याबरोबर असणंही बरं वाटत नाही. त्याच्या तोंडून लहान मुलासारखं लाडं बोलणंही बरं वाटत नाही आणि तो मोठ्या माणसासारखं बोलला तर शिष्ट वाटतो. या वयात बालपणातला खेळकरपणा निघून गेलेला असतो. आवाजातलं माधुर्य जाऊन आवाजही फुटायला लागलेला असतो. लहान मुलाचं चुकलं तर मोठी माणसं त्याला क्षमा करायला तयार असतात. पण या वयाच्या मुलाला कुणी फारसं समजून घेत नाही. कोणत्याच वयाच्या माणसांत तो व्यवस्थितपणे सामावला जात नाही हे त्याला माहीत असतं, म्हणून तो काहीसा बावचळलेला असतो. परंतु याच वयात मूल प्रेमाचं भुकेलं असतं. मनात एक प्रकारची कातरता आलेली असते. अशा वेळेला त्याच्यावर कुणी मनापासून प्रेम केलं किंवा मैत्री केली तर तो त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करायला तयार होतो. परंतु या वयाच्या मुलांशी माणसं जरा कडकच वागतात, नाहीतर ते फाजील लाड ठरतात आणि ते त्या मुलांच्या दृष्टीनंही हितकारक नसतं. साहजिकच इतरांच्या रागावण्यामुळे चिडण्यामुळे या मुलांना रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यासारखं केविलवाणं वाटू लागतं. अशा वयात मुलांना स्वतःच्याच घरी असणं चांगलं. परक्या घरी परक्या लोकांच्या सानिध्यात राहणं म्हणजे संकटच. भोवतालचं स्नेहहीन शुष्क वातावरण काट्यासारखं बोचत राहतं. या वयात स्त्रिया म्हणजे तर स्वर्ग लोकीच्या देवताच वाटत असतात आणि म्हणून स्त्रीनं केलेली उपेक्षा त्यांना सहन होत नाही. आपल्या मामीला आपण घरात नको आहोत ही गोष्ट फटीकच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळेच मामीनं कधी त्याला एखादं काम करायला सांगितलं तर त्याला इतका आनंद होई की त्या आनंदाच्या भरात तिनं सांगितल्यापेक्षा कितीतरी अधिक काम तो करी आणि नेमकी अशा वेळी पुरे खूप झालं, जा आता स्वतःचं लेखन वाचन कर असं तुसड्यासारखं बोलून मामी त्याच्या उत्साहावर बोळा फिरवी. घरात अशी अपमानास्पद वागणूक दुसरीकडे कुठे मोकळ्यावर जावं म्हटलं तरी जाणार कुठे? त्याला अगदी कोंडल्यासारखं होई. मग त्याला गावची आठवण येत. आपण कसे गावी मोकळ्या माळावर पतंग उडवत असू, नदी किनाऱ्यावर मनाला येतील ती गाणी गात स्वैर भटकत असू, छोट्या छोट्या ओढ्यांत सूर मारून पोहत असू, सारं त्याला आठवत राही. त्याला आपली मित्रमंडळी, त्यांच्या खोड्या काढणं, त्यांच्यावर केलेली दादागिरी सारं काही आठवे. पण त्याला सर्वांत जास्त आठवण यायची ती आईची. सतत त्याला रागवणारी आई. पण आपली आई मनात आपल्याबद्दल काहीतरी गैरसमज घेऊन बसलेली आहे. आईच्या आठवणीनं तो बेचैन होई. पक्षी प्राणी यांच्यातील प्रेम, त्यांचं बागडणं, एकमेकांसाठी आक्रोश करणं हे सारं पाहून तो व्याकुळ होई. विशेषतः संध्याकाळ दाटून आली. गाईचं वासरू हंबरू लागलं की आई आई करून त्याचं अंतर्मनही आक्रंदून उठे. त्याची ती अवस्था कोणालाच कळत नव्हती. पण ते अशक्त बुजरं निराश पोर आतल्या आत रडत होतं. अखेर एके दिवशी धीर एकवटून
त्यानं मामाला विचारलं, मामा, आईकडे केव्हा जायचं? शाळेला सुट्टी लागली की. मामा म्हणाले, दुर्गापूजेची सुट्टी कार्तिक महिन्यात मिळणार, म्हणजे त्याला तर अजून खूप अवकाश आहे. त्याच अवधीत फटिकचं अभ्यासाचं पुस्तक हरवलं. एरवी पुस्तक असूनही त्याला अभ्यास नीटसा जमत नव्हता. आता तर पुस्तकच हरवलं. मास्तर रोज त्याचा अपमान करू लागले. त्याला बेदम मार बसू लागला. शाळेत त्याच्या मामे भावंडांना त्याला आपला भाऊ म्हणायची लाज वाटू लागली. त्याचा अपमान झालेला पाहून इतर मुलांपेक्षा त्यांनाच जास्त आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. सगळं असह्य झाल्यावर एक दिवस फटिक अपराधीपणानं भीत मामाला म्हणाला, माझं पुस्तक हरवलंय. तिरस्कारानं मामी म्हणाली, चांगलं झालं, आम्ही तुला एका महिन्यात 5 वेळा तर काही पुस्तक विकत आणून देऊ शकणार नाही. फटिक गप्पपणे तिथून चालता झाला. आपण दुसऱ्याला खर्चात पाडतो आहोत याची त्याला जाणीव झाली आणि त्याच्या मनात स्वाभिमान जागृत झाला. दैन्य अवहेलना यामुळे आपलं जीणं त्याला मातीमोल वाटू लागलं. त्यानंतर एकदा शाळेतून येताना त्याचं डोकं दुखू लागलं. त्याला थंडी वाजून सडकून ताप भरला. आता मामीला आपला त्रास होणार, ती आपल्यावर आणखी संतापणार हे त्याच्या लक्षात आलं. या अवस्थेत आपली आई सोडून दुसऱ्या कोणातरी बाईकडून सेवा करून घ्यायची त्याला लाजही वाटू लागली. दुसऱ्या दिवशी फटिक कुठेच दिसला नाही. चारी बाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी करूनही काही पत्ता लागेना. श्रावणाचा महिना होता. रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याला शोधण्यासाठी गेलेली माणसं चिंब भिजून गेली. तरीही जेव्हा फटिकचा कुठेच पत्ता लागला नाही तेव्हा विश्वंभर बाबूंनी पोलिसात खबर दिली. सबंध दिवस तसाच गेला. संध्याकाळच्या वेळेस एक गाडी विश्वंभर बाबूंच्या घरापुढे येऊन थांबली. त्यावेळेससुद्धा रपरप पाऊस पडतच होता. रस्त्यात गुडघा पाणी साचलं होतं. 2 पोलीस गाडीतून उतरले. त्यांनी फटिकला गाडीतून उतरवून घेतलं. हाका मारत फटिकला घेऊन ते विश्वंभर बाबूंपुढे आले. फटिक नखशिखांत चिंब भिजला होता. त्याचं सगळं अंग चिखलानं माखलं होतं. अंगात सनसनीत ताप असल्यामुळे त्याचा चेहरा आणि डोळे लालबुंद झाले होते. त्याचं सर्वांग थरथरत होतं. विश्वंभर बाबू फटिकला जवळ घेऊन आतल्या बाजूला गेले. त्याला पाहून मामी म्हणाली, केवढा त्रास या मुलाचा, द्या त्याला त्याच्या घरी पोचवून. तो सबंध दिवस वाईटच गेला. रात्री कोणाचं खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं. स्वतःच्या मुलांवरही मामी चिडचिड करत राहिली. फटिक रडत रडत उठून बसला आणि म्हणाला, मी माझ्या आईच्या घरीच निघालो होतो. त्यांनी मला परत आणलं. फटिकचा ताप खूपच वाढला. रात्रभर तो तापाच्या ग्लानीत बडबडत होता. विश्वंभर बाबू डॉक्टरला घेऊन आले. फटिकनं आपले लालबुंद डोळे मोठ्या कष्टानं उघडले. छताकडे बघत असहाय्यपणे विचारलं, मामा, सुट्टी सुरू झाली का? विश्वंभर बाबूंनी त्याच्या मनातले विचार ओळखले. खाली वाकून त्याच्या कानाजवळ तोंड नेत मृदू स्वरात ते म्हणाले, फटिक बाळा, मी तुझ्या आईला आणायला माणसं पाठविली आहेत. दुसरा दिवस कसा तरी गेला. डॉक्टरांनी गंभीर चेहरा करून सांगितलं, अवस्था कठीण आहे. विश्वंभर बाबू काळजी करत फटिकच्या बिछाण्याशी बसून राहिले होते. ते क्षणाक्षणाला फटिकच्या आईची वाट पाहत होते. फटिक खलाशांसारखा सूर धरून बरळू लागला.
1 फूट मिळालं नाही, 2 फूट मिळालं नाही. कलकत्त्याहून येताना थोडं अंतर स्टीमरमधून यावं लागे. खलाशी दोरी टाकून अंतर मोजताना फटिकने ऐकलं होतं. आता तेच तो अतिशय करुण स्वरात बोलत होता, जणू तो आपल्याच जीवनसागराचा तळ शोधत होता. एवढ्यात वादळी वाऱ्यासारखी फटिकची आई घरात शिरली आणि आक्रंदून शोक करू लागली. विश्वंभर बाबू तिची समजूत घालू लागले, पण ती फटिकला कवटाळून फटिक, माझा राजा, माझ्या बाळा करून रडू लागली. फटिक हळूहळू कुशीवर वळला. शून्यात दृष्टी लावून अगदी हळू आवाजात म्हणाला, आई, मला आता सुट्टी लागली.